नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण रूममध्ये असतात. म्हणजे पहिल्यांदा अर्जुन रूममध्ये बसून काम करत असतो तेवढ्यात सायली तिथे येते. सायलीला कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात, त्यामुळे कपाटातून ती कपडे बाहेर काढते आणि एक एक करून ती एका एका कपड्यांच्या घड्या घालत असते. तास वेळेला आता अर्जुनच लक्ष जातं. अर्जुनला कळतं की सायलीला जास्त दमली आहे, म्हणूनच अर्जुन सायलीला विचारतो, सायली काय झालं आहे? म्हणजे मला तुझे हावभाव वगैरे बघून कळतायत तू खरंच शरीराने खूप जास्त दमलीये, पण तुला आता सगळं करताना खरंच इतका थकवा येत नाही का म्हणून हे सगळं काही करतेस तू? अगं या सगळ्यावर तू का आवाज उठवत नाही? काहीतरी बोलायची तुला गरज आहे, पण तू का नाही बोलत असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळीला आता सायली म्हणत असते की मला ना आता फक्त अस्मिता ताई आणि पूर्णा आजीन वेळेवर जेवण देणं गरजेचं होतं, कारण पूर्णाजींच्या गोळ्या असतात, त्यासोबत अस्मिता वहिनी प्रेग्नेंट आहे आणि यासाठी मी विचार केला की त्यांना का असं उपाशी ठेवायचं, आणि यासाठी मी पहिल्यांदा जेवण बनवायला घेतलं. माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त मला दुसरं काहीच गरजेचं नाहीये, म्हणून काय तन्वीच वागणं आपण पाठीशी घालायचं आहे का? मी मुळीच म्हणत नाही हो, तन्वीच वागणं आपण पाठीशी घालव्या म्हणून, पण ती कशी वागते, काय वागते ते स्वयमाने घ्यायला हवं. अगं पण याचा विचारही नीट कर ना. त्याचं तिचं जे काही खरं रूप आहे ते अश्विन समोर आणायला हवं, असं देखील अर्जुन म्हणत असतो. दुसरीकडे महिपतला हवालदार येऊन सांगतो की तुम्हाला भेटायला वकील आले आहेत, चला शिकरे. मग आता विचार करत असतो की आता कोण आलं असेल खरंच ना. मग आता त्याला घेऊन गेलं जातं. त्याच वेळेला ना तो आता वकिलांकडे बघतो, तर त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की ही दुसरी तिसरी वकील कोणी नसून आपलीच मुलगी आहे, आणि त्यामुळे ना तो जरा भानावर येतो, कारण त्याला आता कळतं साक्षीच आलेली आहे आणि तिने पूर्णपणे गेटअप चेंज केलाय. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात तेव्हा मात्र आताला आणि तिला एका रूममध्ये घेऊन गेलं जातं. दुसरीकडे आता सायलीला अर्जुन समजावत असतो आणि आपण अश्विनला या सगळ्याबद्दल सांगून त्याचे डोळे उघडूया असं देखील म्हटलं जातं. त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण कसं करायचं आहे एवढं जर आपण संयम ठेवून वागलो ना, तर या सगळ्याचे परिणाम ना खूप जास्त भयंकर होणार आहेत. आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की या सख्यावर स्टॅड घ्यायलाच हवा, कारण तुलाही माहिती आहे अश्विन तिला नेहमीच पाठीशी घालतो, पण आपण किती दिवस हे सगळं सहन करायचं आहे? आपल्याला सुद्धा सहनशक्ती आहे की नाही? मग आता म्हणूनच मी असा विचार करतोय की सगळ्यांसमोरी ना तिचं सगळं सत्य यायला हो. या सगळ्या गोष्टींमुळे ना आपण ना उगाच तिला पाठीशी घालतोय, आणि तिला आपण पाठीशी बिलकुलही घालायला नको, कारण ती त्या लायकीचीच नाहीये, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलून समजावू लागतो. सायलीला सुद्धा अर्जुनच म्हणणं पटत असतं. त्याला काय बोलायचं आहे, तो काय म्हणतोय, या सगळ्या गोष्टी सायलीला सुद्धा पटत असतात. म्हणूनच आता सायली ही ठरवते की आता स्वयमानेच या प्रियाची वाट लावायची, म्हणजेच प्रियाच सत्य समोर आणायचं, असं आता एकदम फिक्सफुली समजलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण छान बोलत असतात. त्याच वेळेला सायलीला हसू येत असतं, कारण अर्जुन ना प्रत्येक वेळेला तिला असं व्यवस्थितपणे सावरून घेत असतो, आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त आधारेना वाटत असतो. मग हा सगळा आधार जेव्हा वाटतो तेव्हा कुठे जाऊन ना बरं वाटू लागतं. मग आता सायलीही म्हणते, तुम्ही म्हणताय तसं आपण करूया, म्हणजेच आपणही ची वाट लावूया असं ठरलेलं असतं. इकडे आता हवालदार समोर असतो, म्हणूनच ना साक्षी महिप्त समोर नाटक करत असते. म्हणजेच तुम्ही काय काय गुन्हे केले आहेत ते मला जरा पहिल्यापासून सांगा, म्हणजे कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक केली गेलेली आहे, तसं तुमच्या बाजूने केस लढायला बरं, असं देखील ती आता म्हणू लागते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता घडलेला सगळा प्रकार हळूहळू का होईना तो सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो
तेव्हाच मुद्दाम म्हणाला महिप्तला भेटायचं असतं म्हणूनच. मग ती महिप्तला म्हणत असते की नीट सगळे घटनाक्रम सांगा म्हणजे त्यामुळेच मी या सगळ्यामध्ये मत मांडू शकते. मग आता तो सांगत असतो आणि ती लिहत असते आणि मुद्दामहून ना तो हवालदार असतो त्याला तिकांना घालवून द्यायचं असतं. मग ती आता खोकायचं खोटं नाटक करते आणि मग तो हवालदार ना तिच्यासाठी लगेचच पाणी आणण्यासाठी जातो. तेवढ्यातच ना मग आता महिप्त लगेचच साक्षीकडे एकटक पाहत राहतो. तो तिला म्हणत असतो की मला ना फक्त तुला एकदम डोळे भरून बघून घेऊ दे कशी आहेस पोरगी. तुला तुझी खूप जास्त आठवण येत होती. काय करू पोरी, माझं ना सगळ्या बाजूने मरण झालंय. आता इथून कधी मी सुटेल काय होईल माझं खरंच मला माहीत नाही, पण मला ना तुझी लय काळजी वाटते. दुसरीकडे तो हाही विचार करतो की हिला सगळ्या गोष्टी जर मी आता सांगितल्या तरीही विचार करत बसणार आणि त्यामुळेच ना आता थोडं का होई ना तो गोष्टी लपवत असतो. पण आता त्यालाही असंच वाटत असतं की या सगळ्या गोष्टींना आपण जास्तही लपवून चालणार नाही आहे आणि म्हणूनच ना तो थोडं का होईना तिला बोलून सावध करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आतापर्यंत हौलदार नाही आहे तोपर्यंत पटकन या सगळ्या गोष्टी महिप्त सांगून घेतो आणि म्हणतो की पोरी, तुला एकच मी सांगेन की काही झालं ना तरी सुद्धा ना तू सावध रहा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काही झालं तरी सुद्धा तुला नागोबापासून आणि त्याचसोबत या चिचुंद्री प्रियापासून देखील खूप मोठा धोका आहे आणि त्यामुळेच मी तुला सांगतोय तिथे त्या दोघांपासूनही सावध रहा असं देखील आता म्हटलं जातं. तेवढ्यातच ना तिकडे आता हौलदार आलेला असतो म्हणून पुन्हा एकदा पॉइंटवर दोघही जण येतात. म्हणजेच आता असं दाखवत असतात की खरंच आम्हाला काहीच माहीत नाहीये. ही वकील म्हणून आलीय आणि पुन्हा एकदा मेन टॉपिकवर इकडे असणारी ही साक्षी सुद्धा येऊ लागते लांबून येणाऱ्या हवालदाराला बघूनच. मग आता हवालदार तिथे येतो आणि पाणी देतो. तर आता साक्षी शांतपणे ती पाणी वगैरे पिते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं साक्षी म्हणत असते की चला, तुम्ही जे जे काही सांगितले त्यावरून मी माझे पॉइंट मांडते आणि तुमच्या बाजूने केस लढण्यासाठी येते असं देखील आता इकडे तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता ती निरोप वगैरे घेत असते. जाताना पुन्हा एकदा ती मागे वळून बघते कारण शेवटी तिचे ते वडील आहेत आणि तिला आता त्यांना असं सोडून जाताना ना मनातून खूप जास्त वाईट वाटत होतं. तरी सुद्धा ती आता तिकडून जाते. दुसरीकडे रूममध्ये बसलेली असतानाच तिथे येते आणि सुमनला म्हणत असते की सुमन, काय चाललं आहे? मला एक गोष्ट सांगतेस का? चल ना, थोडंसं तरी का होई ना खाऊन घे, म्हणजे कसं तुला बरं वाटेल. आणि असं बोलून आता तिला खायला बोलवलं जातं. मग आता जेव्हा तिला खायला यायला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणत असते की मला एवढ्यात तरी भूक नाहीये, पण आता आगामी सगळी जण जेवतोय म्हटल्यावर थोडीही जेव ना. आणि तेवढ्यातच ना आता तिकडे नागराजही आलेला असतो. मग नागराजही तिला फोर्स करतो. नागराजही म्हणत असतो की अगं सुमन, चल आपण जेवून घेऊया, असं उपाशी राहू नकोस. आणि त्याच वेळेला आता प्रतिमाला नागराज सांगू लागतो की वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हा तोपर्यंत पुढे मी घेऊन येतो. तिला असं बोलूनच आता प्रतिमाला तो सांगत असतो. पण सुमनला बिलकुलही त्या नागराज सोबत यायचं नसतं. जसा काही तो नागराज जवळ येईल तशीही आता त्याला लांब झटकत असते. म्हणजेच तुम्ही माझ्यापासून लांब व्हा, मला भीती वाटते ह्यांची. असं करून ती पुन्हा एकदा किंचाळू लागते. जेव्हा आता ती अशी किंचाळत असते ना तेव्हा मात्र आता प्रतिमा तिला शांत करत असते. प्रतिमा म्हणत असते की शांत शांत हो, असं म्हणून ती आता कसंबस तिला शांत करते. मग आता नागराज तिथे उभा असतो. नागराज विचार करतो, एकंदरीत जे काही हित झालं आहे ते माझ्या ह्यामुळे सगळं तर परफेक्ट बसलं आहे. म्हणजे उलट ही माझं नाव तर सांगणार नाही, पण तरी सुद्धा हिच्यावर थोडं लक्ष तर ठेवायला हवं असाच नागराज विचार करतो. प्रतिमा आता नागराजला तिकडून घालवून देते आणि म्हणत असते की भाऊजी, तुम्ही ज्या, मी तिला घेऊन येते जेवायला.
तर दुसरीकडे आता अश्विन जेवणाच्या टेबलवर आलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की प्रिया मला जेवण वाढ. प्रियाला तो जेवण वाढायला सांगतो. प्रियाच मोबाईलमध्ये लक्ष असतं. दोनदा हाक मारल्यानंतर आता ते लक्षात येतं. प्रिया जागेवरून उठते आणि प्रिया आता त्याला जेवण द्यायला म्हणून जात असते. प्रियाने पार्सल आणलेलं असतं. तेच पार्सल प्रिया इकडे तिकडे शोधत असते, पण तिला ते पार्सल कुठेही सापडत नसतं. मग आता अगं तन्वी, मला भूक लागली आहे, लवकर लवकर दे मला जेवायला. अरे हो, अरे थांब ना, मी पार्सल ऑर्डर केलं होतं. नक्की विचार कर, तू ऑर्डर प्लेस केली होतीस, डिलिव्हरी घेतलीस का? अरे मी घेतली होती डिलिव्हरी. अरे मी इथेच ठेवलं होतं किचनच्या ओट्यावर. त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या मागे नक्कीच सायली असेल, कारण आपण सायलीच जे काही केलं त्यामुळे सायलीने या सगळ्याचा बदला घ्यायला हे केलं असेल असा विचार ना आता मात्र प्रियाच्या मनामध्ये येऊ लागतो. आणि म्हणूनच ना डायरेक्टली ती प्रिया जी आहे ती आता आरोप करू लागते. त्याच वेळेला आता जो अश्विन असतो तो तिला म्हणत असतो की खरंच विचार कर, तू ऑर्डर केलं होच का घरात? कोणीही असं तुझं का पार्सल घेईल? मग आता प्रिया सांगत असते, अरे अश्विन, मी खरंच सांगते, मी पार्सल घेतलं होतं, मी इथे ओट्यावरलं होतं. मग कुठे गेलं मला माहिती आहे ना हे सगळं. ना मुद्दामूनच ना सायलीने केलं असणार आहे. मी थांब सगळीकडे बघते. असं बोलून ती आता किचनमध्ये इकडे तिकडे फेया मारू लागते, पण तिला कुठेही काही सापडत नसतं. तिने फक्त आता त्याच्या समोर ताटा आणून दिलेली असतात, पण ती रिकामी असतात. मग आता इकडे खूप जास्त वाईट ना कल्पनाला वाटत असतं आणि कल्पना ही विचार करते की माझा मुलगा या मूर्ख मुलीमुळे उपाशी राहतोय आणि बिचाऱ्याला एवढी भूक लागली म्हणूनच तर तो सांगत आहे की पहिल्यांदा मला जेवण वाढ. पण इकडे आता प्रियाचा आवाज वाढलेला असतो. ती डायरेक्टली सायलीवर आरोप करत असते आणि सायलीला म्हणते की हे सगळं तूच केलं आहे. मग आता अश्विन म्हणत असतो की हे काय फालतूगिरी आहे, मला ना आता जेवायचंच नाहीये. जेवणाच्या ताटावर ना तो उठत असतो. तेवढ्यातच पूर्णा तिथे येतात आणि पूर्णा आजी त्याला थांबवतात. आणि काय चाललं आहे? जेवणाच्या ताटावरून उठायची पद्धत सुभेदारांच्या घरात नाही, आताच्या आता खाली बस. आणि असं असं बोलून आता पूर्णाजी अश्विनला बसवतात. त्याच वेळेला आता विमल तिथे किचनमध्ये पार्सल जे ठेवलेलं असत कोप्यामध्ये ते आता देऊन टाकते आणि ती म्हणत असते की हे बघा, तुमचं लक्ष कुठे आहे तन्वीताई, हे बघा पार्सल इथेच आहे. आणि असं बोलून ती आता पार्सल तिच्या हातामध्ये देते. मग लगेच हे पार्सल जेव्हा हातामध्ये भेटत ना तेव्हा सुद्धा लगेच आरोप करायचं तन्वी सच म्हणजे प्रियाच चालू होतं. ती म्हणत असते की बघितलं का ह्या लोकांनी हे सगळं मुद्दा केलं होतं. हे पार्सल कुठे होतं, काय होतं, हे सगळं यांना माहिती आहे. या सायलीने हे सगळं केलेलं आहे असं देखील आता मुद्दाहून प्रिया बोलत असते. प्रियाला ज्या काही गोष्टी आता बोलायच्या असतात त्या तोंडाला येईल तशा ती आता भराभर बोलून मोकळी होते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती पटकनी बोलून मोकळी होते तेव्हा मात्र आता खूप जास्त रागना सायलीला येत असतो. मग सायली आता ठरवते की भरपूर झालं, हिला आपण सगळ्या गोष्टीतून का म्हणून सगळ्यांना सावरून घेतो, पण आता हिच पाणी जे आहे ते डोक्यावरून चाललेलं आहे. त्यामुळे आता ती बोलायला येतेच पुढे आणि ती म्हणत असते की मघाशी आमच्यासोबत काय केलंस, या सगळ्या गोष्टी तू विसरतेस का? म्हणजे अगं काय बोलायचे सायली, तुला अस्मिता विचारते. त्याच वेळेला अस्मिताला सायली सांगू लागते की मी सुमन काकूंना सोडायला गेले होते. अस्मिता ताई, तेव्हा सगळा स्वयंपाक बनवून गेले होते, पण तो स्वयंपाक सुद्धा ना हिने पूर्णपणे वायाला घालवला. म्हणजेच हिने तो सगळा स्वयंपाक फेकून दिला. मग आता उगाचच ना तुमच्यावर आरोप टाकले म्हणून तुम्ही आता प्रियावर आरोप करू नका असं म्हणणं अश्विनच असतं. आणि अश्विन पुन्हा एकदा त्या प्रियाची बाजू घेऊन भांडत असतो. पण सायलीना आता अश्विनला जेवण वाढते आणि अश्विनला म्हणत असते की बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का अश्विन भाऊजी, कोणालाही उपाशी ठेवण्याना आपल्याला
जमत नाही कारण आज तुम्हाला फक्त उपाशी ठेवलं तर तुम्हाला किती राग आला. पण आपल्या घरामध्ये आज सगळी जण उपाशी राहणार होते आणि तरीसुद्धा या प्रियाने घरात जेवढं जेवण बनवलं होतं ना तेवढं सगळं फेकून दिलं. मग या गोष्टीवर आता विश्वास काही बसत नसतो अश्विनचा. म्हणूनच अश्विनला आता सायली सगळ्या गोष्टी व्यवस्थित खोलून सांगू लागते आणि ती म्हणत असते की मी सगळा स्वयंपाक जाताना करून गेली होती, पण जशी माझी पाठ फिरली तस हिने सगळा स्वयंपाक कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून दिला आणि हे सगळं काही मी स्वतः पाहिलेलं आहे. घरात आता हे सगळं जेव्हा सायली सांगते तेव्हा प्रत्येकालाच धक्का बसतो आणि सायली याचा व्हिडिओ घेऊनच पुरावा दाखवू लागते. जेव्हा सायली आता एकावर एक पुरावा देऊ लागते ना तेव्हा मात्र आता अश्विनचे डोळे उघडतात. अश्विन आता प्रियाकडे पाहू लागतो आणि त्याला आता प्रियाचा जबरदस्त राग येत असतो. तर आता एक व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर तोच व्हिडिओ ना सायली आता पूर्ण आजीला सुद्धा दाखवू लागते आणि बघा हे जेवण तिने असं फेकलं. मग आता हा व्हिडिओ जेव्हा आता सायली दाखवते तेव्हा मात्र आता अश्विनच टायकट सटकलेलं असतं, कारण त्याला समजून जातं की हे सगळं काही आपल्या बायकोमुळे झालेलं आहे. या सगळ्यालाही बाई जबाबदार आहे. मग आता काय बोलायचं आहे अश्विन, आता तूच मला सांग. म्हणजे तुझ्या बायकोने हे जेवण सगळं काही फेकून दिलं आणि आज आम्ही सगळेजण उपाशी राहणार होतो. मग आता प्रिया स्वतःची बाजू सावरून घेत काही ना काही बोलायचा प्रयत्न करत असते, पण तिला ना बिलकुलही बोलायला संधी जो आहे तो मात्र आता अर्जुन देत नसतो. अर्जुन म्हणत असतो की तू काही बोलूच नकोस, तुझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या काही माहितीत तुला असं वाटत असेल की आम्हाला याबद्दल काही कळत नाहीये, पण आम्ही डोळ्यावर पट्टी बांधून नाही घेतले. आम्ही स्वतः व्हिडिओ बनवला आहे. सुमन काकूंच्या घरातून येताना आम्ही एकत्रच येत होतो आणि समोरच आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला ही प्रिया दिसली. प्रिया दिसल्यामुळे आम्ही विचार केला की ही इथे काय करते. तेव्हा लगेच मोबाईल बाहेर काढला आणि व्हिडिओ बनवला. तेव्हा तू तिथे एक पिशवी पार्सलची टाकलीस. मग आम्ही स्वतः गाडीतून उतरून तिथे जाऊन बघितलं. म्हणजे सायली अर्जुनने जेव्हा प्रिया तिकडनं गेली होती ना तेव्हा स्वतः गाडीतून उतरले होते आणि तिथे नेमकं काय केलं होतं, तिने काय फेकलं होतं हे बघायला दोघेही जण गेले होते. मग त्यांना जेवण टाकलं आहे हे समजतं. जेवण टाकलं आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला धक्का बसतो. म्हणजेच मी जेवण बनवलं होतं तेवढे सगळं जेवण या मुलीने फेकून दिलं आहे. आता याच्यावर ॲक्शन तर घ्यायलाच हवी असं अर्जुन सायलीने तेव्हाच ठरवलेलं होतं. म्हणूनच तर सायलीने त्याचा व्हिडिओही शूट केला होता. पण जेव्हा घरात ही गोष्ट सगळ्यांना सांगितली जाते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अश्विनला खास करून खूप जास्त प्रियाचा राग येतो. मग आता अश्विन प्रियाला पाठीशी न घालता आता तो प्रियावर आवाज चढवून बोलू लागतो आणि तो आता म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली, म्हणजे या सगळ्यामध्ये तू माझ्या पूर्ण आजीला उपाशी ठेवणार होती आणि त्यासोबत तुला एक गोष्ट कळते का अस्मिता, ताई प्रेग्नेंट आहे आणि तिला सुद्धा तू उपाशी ठेवत होतीस. हे सगळं करून तुला काय साध्य करायचं होतं, जरा मला सांग ना, काय साध्य करायचं होतं. हे सगळं करून या सगळ्या गोष्टी करताना तुझं डोक काही तू घाण ठेवलेस का, असं देखील आता अश्विन बोलत असतो. त्याच वेळेला पूर्णाजी सुद्धा आता प्रियाला खूप काही बोलत असते. मग आता ह्या सगळ्याचा कुठेतरी अंत व्हायलाच हवा. प्रत्येक वेळेला अश्विन तू तुझ्या बायकोला पाठीशी घालतो आणि बघितलंस का, तुझी बायको त्या लायकीची आहे तरी का किती खालच्याच्या दाराला जाऊन तिने आज काम केलेलं आहे. प्रिया तरी सुद्धा अश्विनशी गोडी गुलाबीने बोलायचा प्रयत्न करत असते, पण अश्विन तिच्या आता एकही बोलणं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. तो डायरेक्टली तिला बोलतो, तू काही म्हणजे काहीच सांगू नकोस, कारण मला आता तुझ्या कोणत्याही बोलण्यावर ना विश्वास नाहीये. खूप झालं, मी तुझं एकही बोलणं ऐकून घेणार नाहीये. तू जे काही केलेस ते खूप चुकीचं केलेस. तू असं सगळं
करायला नको होच असं देखील आता रागारागात अश्विन बोलत असतो. आणि तुला या सगळ्याची शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि असं बोलून आता तो तिला म्हणतो की आज तू सगळ्यांना उपाशी ठेवणार होतीस ना, मग आता तुला ही शिक्षा. आता आजचा एक दिवस तू संपूर्ण जेवायचं नाही, तू उपाशी राहायचं असं देखील आता म्हटलं जातं. मग आता उपाशी राहायला सांगितल्यामुळे आता मात्र प्रियाचं डोकं फिरतं. पण अश्विनने शिक्षा दिली म्हटल्यावर प्रियाला तर आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. कारण तिने ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या ना, त्या भयंकर होत्या. आणि त्यामुळेच आता तिला अश्विनने जी शिक्षा दिली होती ती योग्यच होती. आणि सगळ्यांना सुद्धा अश्विनच आताचं वागणं आवडत होतं, पटतही होतं. म्हणजे तो आता तिच्या पाठीशी उभा न राहता तिच्या विरोधात उभा राहून तिला ओट ओरडत होता, तिला जाप विचारत होता. या सगळ्या गोष्टी उलट आवडत असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आवडतात ना, तेव्हा सगळेजण शांत राहून ऐकून घेतात. आणि तेव्हा आता प्रिया खूप जास्त बिथरते, ती घाबरते. तिला असं वाटतं की हे सगळं काय होऊन बसलंय आपल्यासोबत. पण आता अश्विनने तिला सांगितलेलं असतं की बिलकुलही म्हणजे बिलकुलही तुला देणार नाही आम्ही खायला. आणि असं बोलून आता तिला खायलाही दिलं जात नाही. मग आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आता महिपच्या घरी गेलेले असतात. आणि तिथे महिपच्या घरी जाऊन ते आता सगळ्याचा शोध घेतात. म्हणजेच काय तर आता त्यांनी ठरवलेलं असतं, पोलिसांकडून परवानगीही मिळालेली असते. आणि आता त्या शोधात ते तिथपर्यंत पोहोचलेले असतात. आणि एक करून बघत असतानाच एक फाईल सापडते. आणि त्या फाईलमध्ये एनके बद्दल लिहिलेलं असते. एनके म्हणजे नागराज, किल्लेदार, पेमेंट डन असं काहीच लिहिलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन आणि सायलीच्या हाती लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.